भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले। देशातील सर्व जातींची जातनिहाय जनगणना करून जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या न्यायाने सर्वांना प्रतिनिधित्व देण्यात यावे या प्रमुख मागणीसह UCG बिल लागू करणे, TET परीक्षा रद्द करणे किंवा राजकीय नेत्यांसाठी RET राजनीतिक एलिजिबल टेस्ट लागू करणे, महागाईवर नियंत्रण मिळविणे आणि जल जंगल जमिनीचे संरक्षण करणे अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना सादर करण्यात आले। या आंदोलनात EVM मशीन बंद करून बॅलेट पेपरवर निवडणूक प्रक्रिया राबविण्याची आणि अन्यायकारक स्मार्ट मीटर योजना रद्द करून साधे मीटर पुन्हा सुरू करण्याची मागणीही रेटून धरण्यात आली। यावेळी रविदास लोखंडे, सुभाष भिवगडे, विजयकांत बडगे, कपिल रंगारी, मुकुल सूर्यवंशी, किशोर सतीमेश्राम, विशांत श्यामकुवर, शुभम गजभिये, देशबंधू सर, शरीव डहाट, राऊत मॅडम आणि इलेक्ट्रिक मॅन अभय रंगारी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। प्रशासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास 23 मार्च रोजी रॅली प्रदर्शन आणि 23 एप्रिल रोजी भारत बंद पुकारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे।